नमस्कार मित्रांनो. नमस्कार. दैनिक लोकप्रश्नासह महाराष्ट्र न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, बीड जिल्हा आणि आजूबाजूचे सर्व जिल्हे याच्यामध्ये घातलेला मल्टी स्टेटचा घोळ आणि त्या घोळामुळं झालेलं हजारो ठेवीदारांचं नुकसान आणि या सगळ्या गोष्टीमध्ये धिम्म पोलीस प्रशासन असं बोलण्याची नक्की पाळी येते. आपण ज्ञानराजाबद्दल वारंवार बोलतोय, त्याच्याच बरोबर माझिजाऊ मल्टीस्टेट MPIDचा प्रस्ताव शासन दरबारी दाखल झालाय आणि त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीजवर जप्ती आणि विकण्यासाठीचे पण अधिकारी नियुक्त करण्यात आले. या संदर्भामध्ये नेमका प्रस्ताव कसा, नेमकं घोळ काय, पोलिसांनी किती दखल घेतली, प्रॉपर्टीज कुठं आहेत, माझिजाऊचा पैसा नेमका कुठं वापरला, यासह असंख्य गोष्टीची चर्चा करण्यासाठी आम्ही आज जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेटच्या ठेवीदारांसाठी संघर्ष करणारे मारुती पाले आणि सखाराम कळासे सर यांच्याबरोबर आहोत. आपण त्यांना थेटच प्रश्न विचारणार आहोत. सर, मला एक सांगा, माझिजाऊ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह याचं आर्थिक घोटाळा केव्हा, किती रुपयाचा आणि किती ठेवीदारांचा? तर हा 2023 एप्रिलमध्ये हा घोटाळा उघड झाला. घोटाळा किती पैसा? आणि हा घोटाळा साधारणतः सुरुवातीला हा 1976 रुपयांचा 76 कोटी रुपयांचा घोटाळा डिटेक्ट झाला होता. परंतु काही लोकांनी तक्रारी न दाखल केल्यामुळं, काही लोकांची इच्छा नसल्यामुळं ते पुढे येऊ शकले नाहीत. तक्रारी दाखल केल्या नाहीत म्हणून आकडा कमी आणि तक्रारी दाखल केल्यानंतर आकडा जास्त. नेमकं याच्यावर तुम्ही कसं प्रकाश पाडा? यामध्ये कसं आहे की सुरुवातीला हा जो घोटाळा ओपन झाला त्यानंतर ॲडव्होकेट आप्पासाहेब जगताप यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी फिर्याद दिली. जर एकंदरीत सर्व सभासदांची आकडेवारी काढली, ठेवीदारांची संख्या जर काढली तर ती साधारणतः 2,500च्या आसपास जाऊ शकते. म्हणजे जे अडकलेले ठेवीदार आहेत ते साधारणतः 2,500पर्यंत जाऊ शकतात. आणि आमचा असा अंदाज आहे की तो 200 कोटीपेक्षा अधिकचा घोटाळा आहे. पण आर्थिक गुन्हे शाखा बीडमध्ये जी काही नोंद झालेली आहे, ज्या ठेवीदारांनी ठेवीची तिथं जाऊन आपली नोंद केलेली, हे जर सर्व लक्षात घेतलं तर 157 कोटीचा घोटाळा पोलिसांमार्फत तो कागदावरती आलेला आहे. याच्या संदर्भात आणखीन एक प्रश्न तुम्हाला विचार, नोंद झालेले ठेवीदार आणि त्या सिस्टीम मधले ठेवीदारांची संख्या याच्यापैकी नेमकं कोणता आकडा पोलिसांनी धरायला पाहिजे? नियमानुसार काय वाटतं तुम्हाला? इन्व्हेस्टिगेशन पोलिसांनीच केलंय. मग आमचं दुःख हेच आहे ना की 2023मध्ये गुन्हा नोंद झाला, आज 2025 आहे. जानेवारी 25मध्ये MPID प्रस्ताव मंजूर झाला, याबद्दल सर्वांना धन्यवाद. परंतु तुम्ही जो आकडा म्हणताय तो आकडा खऱ्या अर्थाने आर्थिक गुन्हे शाखेने डिक्लेअर करायला पाहिजे. त्यासाठी फॉरेन्सिक अहवाल त्यांनी तातडीने ताब्यात घेतला पाहिजे. ऑडिटर कोण आहे, ऑडिट झालं आहे का, या सर्व जर माहिती काढली. तसेच कॉम्प्युटरचं जे आपलं सॉफ्टवेअर सर्व्हिस आहे बँकिंगचं, ते आम्ही त्यांना वारंवार मागतोय की ते तुम्ही ओपन करा, त्याची माहिती आम्हाला द्या, त्यात किती ठेवीदारांची यादी ती आम्हाला कळू द्या. म्हणजे हा सगळा प्रकार जो आहे आर्थिक गुन्हे शाखेने जाहीर करायला पाहिजे होता की या बँकिंग सर्व्हिसमधलं जे काय आम्ही डाटा काढला त्या डाटामध्ये साधारणतः बाबा अमुक अमुक ठेवीदारांची संख्या आहे, एवढे पैसे त्यांचे गुंतलेले आहेत, एवढं त्यांनी कर्ज दिलेलं आहे, ही काही माहिती अद्याप पोलिसांमार्फत बाहेर आलेली नाही. सर, तुमच्याकडे एक प्रश्न विचारतो मी. जसं की सुरेश कुटे, अर्चना कुटे यांनी फेसबुकच्या माध्यमातून किंवा ठेवीदाराला प्रत्यक्ष भेटल्यावर किंवा आता पण पोलिसाच्या सानिध्यात असताना पण पोलिसाच्या समोर पण त्यांनी मोठे मोठे आश्वासन दिले, इकडून पैसा येणार आहे, असा येणार आहे. तसंच बबन शिंदे, अनिता शिंदे यांनी पण तुम्हाला ठेवीदारांना काय आश्वासन दिले होते? हा आर्थिक घोटाळा जेव्हा उघड झाला त्यानंतर अनिता शिंदे, अश्विनी वांढरे या दोघी सातत्यानं ठेवीदारांच्या बैठका घेऊन आम्हा सर्व ठेवीदारांना आश्वासन देत होत्या की आपले पैसे बाहेरच्या देशामध्ये काही गुंतलेले आहेत. आणि यामध्ये राहुल राय चौधरी बाहेरच्या देशामध्ये म्हणतात? हो, येस, बाहेरच्या देशामध्ये गुंतलेले आहेत, हवालाकांडामध्येही आहेत असा संशय ते व्यक्त करत होत्या. परंतु ते वारंवार आम्हाला सांगत होते की बबन शिंदेनी, त्यांचे मिस्टर जे आहेत बबन शिंदे, जे की मुख्य प्रवर्तक आहेत या संस्थेचे, त्यांनी आणि त्यांचे पार्टनर जे आहेत व्यवहारातील पार्टनर राहुल राय चौधरी आणि सिद्धार्थ जैन या तिघांच्या नावानं जॉईंट अकाउंट करून त्यांनी काही बाहेरच्या देशामध्ये पैसा गुंतवलेला आहे, ज्यांचे की त्यांनी असे नावंसुद्धा त्यावेळेस जाहीर करत होते.
त्या की इमिरेट्स NBD नावाची जी एक दुबई स्थित बँक आहे त्या बँकेमध्ये आहे आणि EFG युरोपियन फायनान्स ग्रुप नावाची जी काय एक बँकिंग सर्व्हिस आहे तर त्यामध्येही त्यांचे काही पैसे गुंतवलेले आहेत या तिघांच्या नावानं. तर ते पैसे ताबडतोब मिळतील आणि बबन शिंदे हे स्वतः दिल्लीला गेलेले आहेत त्याचसाठी की जेणेकरून तिघांच्या एकत्रित स्वाक्षरीनं तिघांचं चेहरे स्कॅनिंग करून ते पैसे आपल्याला ताबडतोब मिळतील. आणि त्या दृष्टिकोनातून ते वारंवार आम्हाला 15-15 दिवसाच्या नंतर आम्हाला तारखा देत होते की आपल्याला 16 तारखेला मिळतील, 21 तारखेला मिळतील, जूनमध्ये मिळतील, जुलैमध्ये मिळतील, असं करत करत जे ऑगस्टपर्यंत आले त्यानंतर आमच्या सर्व ठेवीदारांचा संयम सुटला आणि नंतर आप्पासाहेब जगताप यांच्या नेतृत्वाखाली सर्व ठेवीदारांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आपण पाहता मित्रांनो, ठेवीदारांचा पैसा कुठल्या अधिकारात विदेशात दिला, कुठला फंड दिला, इंटरनॅशनल सगळं घोटाळा आहे. या गोष्टीबद्दल पुढच्या काही गोष्टी मी विचारणार, कारण त्याने 1-2 नावं घेतलेत. त्याच्या अगोदर मी तिपारी साहेबाकडे एकदा येतो. ठेवीदारांचे पैसे परत मिळावे म्हणून आपण कृती समिती म्हणून आतापर्यंत काय काय प्रयत्न केले? हे आप्पासाहेब जगताप यांनी फिर्याद दिल्यानंतर आपले एक सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय अशोकराव हिंगे यांनी सर्व ठेवीदारांची एक बैठक घेतली आणि अशोक हिंगेने आम्हा सर्वांना एकत्रित आणलं, एकजूट केलं आणि एक संघर्ष कृती आम्ही स्थापन केली. आणि ठेवीदारांच्या लढ्यासाठी या ठिकाणी राजेंद्र मस्के, त्यानंतर सुरेश अण्णा धस यांनी आम्हाला मदत केली. त्यामुळे आज हा MPIDचा प्रस्ताव खऱ्या अर्थाने मंजूर झालेला आहे. याशिवाय आम्ही खासदार बजरंग बाप्पा सोनवणे, संदीप भैया क्षीरसागर, विजयराजे पंडित या सर्व आमदारांना आमचे निवेदन दिलेले आहेत. सन्माननीय शरद पवार साहेबापर्यंत आमचं निवेदन पोहोचलेलं आहे आणि येत्या काही 1 महिन्या 15 दिवसामध्ये आम्हाला सुप्रियाताई वेळ देणार आहेत आणि त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की तुमच्या प्रकरणामध्ये ED लावण्यासाठी आणि पोलीस तपासात ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यासाठी आमचा पक्ष आणि आम्ही तुम्हाला पूर्ण मदत करणार आहोत, अशा प्रकारची हमी या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे. आपण पाहतो मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपल्याला या मुलाखतीमध्ये एक सनसनाटी गोष्ट कळते. ती म्हणजे कुठल्या तरी 2 व्यक्तीच्या मदतीने बबन शिंदे यांनी अधिकार नसताना जिजाऊ मासाहेब मल्टीस्टेटचा पैसा हा विदेशात पाठवला आणि त्याच्याबद्दल पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. आजचा भाग इथंच थांबवते मी आणि उद्याच्या भागामध्ये आपण परत भेटू.